तुम्ही म्हणले की गोरक्षनाथ महाराज जे काय होते हे तुम्हाला समजलं. थोडक्यात आम्हाला गोरक्षनाथाबद्दल आणि जे नवनाथ आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. शैली शिंगी शिरजटा झोली भगवा भेष कान में कुंडन भस्मर से शिव गोरक्ष आदेश शिव गोरक्ष पार्वती का भम मिटाया शिवने गोरख रूप बनाया म्हणा अशी पार्वती माता महादेवाला म्हणली तू माझ्याशिवाय काहीच नाही. म्हणजे ठीक आहे का म्हणे एक भम झाला ना. बरोबर. मग महादेवानं नेपाळमध्ये 12 वर्ष तप केलं बालस्वरूप होतं गोरक्षनाथाचं. ते गोरक्षनाथांची जीवनकथा हे करण्यासाठी परत विचार केला नवनारायणचा की नवनाथ ग्रंथ सुद्धा नाही की ओरिजिनल पगन कुठे भेटन तुम्हाला कुठे ऐकायला भेटन ते नाथ संप्रदायाचे साधू बरोबर. काय ओरिजिनल जे नाथ संप्रदाय साधू यांच्याकडून ऐकायला भेटन. पार्वती माता बघत असताना पार्वती माताला समजलं की गुरु गोरक्षनाथ म्हणजे महादेव गोरक्षनाथाच्या रूपात बाल स्वरूपामध्ये नेपाळमध्ये आहे म्हणल्या पार्वती माता गेली. काही केलं ना धन तुटाना नाही. हट्ट होता दोघांचाही बी. बाबानं कार्य केलं वेगळ्यासाठी. पार्वती माताचा हट्ट होता की यांचं ध्यान तुटावा. त्या हट्टापायी नृत्य करत राहिली. कंप्लीट 12 वर्ष नृत्य केलं. 12 वर्ष नृत्य केल्यावर शरीरावर एक सुद्धा वस्त्र आलं नाही. गोरक्षनाथांनी डोळे उघडले. पहिला शब्द आला माई. माई शब्दाला माई येतो काय करायला. माई शब्दाला जो अहंकार झाला होता पार्वतीला काय तो भम झाला होता तो या माई शब्दातच टोटल नष्ट झाला. मग गुरु गोरक्षनाथानं पवन देवाला आदेश दिला. पवन देवानं जे झाडाची पत्ती झाडाची पानं तिने टोटल पार्वती माताची आबरू झाकवली. तिथून पुढे